चालतो. वेलकम बॅक टू अवर चॅनल. परत व्लॉग स्टार्ट केलेला आहे. मध्यंतरी खूप गॅप दिला होता. यूट्यूबचा पण थोडा इश्यू झालेला आणि मलाही वेळ मिळत नव्हता व्लॉग करायला. सो वेलकम बॅक. परत सुरू करतोय आम्ही व्लॉगसाठी. सो आजचा आमचा प्लॅन आहे नाशिकला. दिवाळीची सुट्टी आहे. सो वी डिसाईड की आम्ही नाशिक करावं करून. सो बरंचसं नाशिकला एक्सप्लोअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. सकाळी वाजले आहेत 5 आणि आम्ही निघालोय नाशिकसाठी. बिकॉज भिवंडीचा जो पॅच आहे तो खूप खराब पॅच आहे, म्हणून आम्ही अर्ली मॉर्निंग निघतोय. सो बघू. तुला काय बोलायचं? आज आपली स्कूल बंद आहे, दिवाळी चालू आहे, मी बिंदास खेळते. पप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मामा की जय. देवाच लाजतोय. ती महिन्यानंतर ब्लॉग बनवतीये मी ना. किती 6 महिने झाले? नाही, वर्ष झालं असेल. नाही, वर्ष. माउंट आबू लास्ट तू होतं. विसरलीस तू आम्हाला. ब्लॉग तू कुठे झाली बाय तू कुठे चालली आहेस? ब्लॉग मिस करतो. वर्ष झालं बनवलं नाही. कुठे झालं आपण? गोवा की नाशिक? गोवा. गोवा ही गोव्याला चालली आहे कुठे कुठेतरी. गोवा. उलटी घालतोय. बाबाला देते. बाबा एवढ्या वर्षाने ब्लॉग मध्ये माउंट आबू नंतर आता आमचा ब्लॉगर झोपला होता. ब्लॉगर आजारी होता. ब्लॉगर आजारीच असतोच. माझे ब्लॉगर आजारी होता. नाही ब्लॉगर सुट्टीवर गेला. तर पगार दिला होता आम्ही. चांगले ब्लॉग करत. मला युट्यूब चॅनल पैसे नाही आले म्हणून बंद केला ब्लॉग. असं नाही करायचं. आपल्याला काय त्रास येते त्यांना. हे देवांश इकडे बघ. ब्लॉगर बघ काय बोलतोय. कसं मी ब्लॉग काढा आम्हाला फेमस व्हायचं आहे. झालंय फेमस. अजून काय व्हायचंय? माझ्या ब्लॉग मध्ये नेहमीच तुम्ही दिसता. फक्त आज यावेळेस दीपा आणि चैतन नाहीये. विचारे मजा आली. आमच्यामुळे तू फेमस होते. आमच्यामुळे तू फेमस होते. जबर शाळा. माझ्या ब्लॉग मुळे तुम्ही फेमस होता. अरे आमचे चेहरे दिसतात ना. आम्ही युट्यूबवर गेलोय. आमचे चेहरे दिसतात ना म्हणून तू फेमस होते. तुझा चेहरा कोण बघतच नाही. बाबा ह्याला पण बरोबर. त्याला झोपू दे करून. आणि ती बोले संध्याकाळी स्वामीनारायण मंदिर आहे तिकडे, तेवढं करा करून. आपण नाशिकला नाशिक पोचलो. आता झालं. किती मिनिट दाखवतात आता? 1 चला ब्लॉग घेऊया. फायनली सुखरूप कोणाच्या घरी आले तू बघू. फिश एक नंबर. टाकलं. हा मला घेतो झालं. मस्त वाटतं ना व्ह्यू. 6व्या फ्लोअरवर मस्त वारा आहे. नाशिक व्ह्यू दिसतोय पूर्ण. लांबचं डोंगर पण दिसतोय. खाली पार्किंग आहे.
दादा आणि दीदी दोघं पण भेटले. दीदी देवांचं पण बसायला ते थोडा वेळ. कुठे चाललोय बोला? आता नाशिकला जातोय आम्ही. नाशिक फिरायला. एक्सप्लोरिंग नाशिक. बघून बोल. एक्सप्लोरिंग नाशिक. नाशिक. नाशिक पाणी. अण्णा गणपती. अण्णा गणपती नाशिक मधला. नाशिक मधला अण्णा गणपती. खूप उंच मूर्ती आहे ना. नको थांब ब्लॉग आहे ना. गेला. आता आम्ही चाललो आहे डे 2 त्रिवेणी संगम. मिसळ खायला आणि नाही बाबू ओपन केलंय काकाने. कुठे गेला? अबा ऐक हे बा इकडे बा. हाय कर हाय कर. अरे वा वा. आपण आता मिसळ खायला नाशिकची फेमस मिसळ.
ये चल ये मग गुळाची जिलेबी सांगते का तुम्ही? नाशिकची फेमस मिसळ ट्राय करून बघतो. आहे ना जिलेबी खा आणि मला सांग. थोडी वेगळी लागते पण आहे चांगली. टेस्टी आहे ना. आणि मिसळ खा. हा गुळ आहे. मिसळ खा. मिसळचा फोटो करते. हा बाबा मला पिक्चरसारखं वाटतंय. वाव हाय कर हाय कर हाय कर. कसे टेस्ट? खूप छान आहे. गावच्या दुधाची टेस्ट असते ना त्याचं बनलंय. खूप क्रीमी आहे. खूप मस्त आहे. नक्की ट्राय करा. मजा केली, सगळे पैसे संपवले. नशीब आपल्याकडे नाही आहे असलं आयटम. नाही तर पोरं कंटाळ आयरन दिलं असतं. कोणता आयटम नाही आपल्याकडे? हा असला. हो नाहीतर मग काय मला घरी विकायला लागलं असतं. चला तिकडे घोडा बसायचा. घोडा घोडा. आणि माझे पुढे नाही दिसते. बोलले असे माझे मिसळ खायला जाऊया. जेवण नको. जेवण नको. नाश्ता काय? मिसळ. साधनाची मिसळ. छान होती पण. खरंच छान होती. खूप छान होती. साधनाची चुलीवरची मिसळ. हा अगं जिलेबी पण चांगली. प्रगती. हे मम्मा मागितलं ना. ते अवनीतत्व सोज्वळ वाहतसे तुलसी. आता भावे अर्पिले, आता भावे अर्पिले, युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे, तव पूजा केली. हर हर गोदा हर हर गंगे.
या मल्ला आपतत्वे या हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे जननी है बहुपोष अपने माता पिता की सेवा हो हमारे इष्ट देव की सेवा हो या कुछ ना कुछ हिंदू धर्म का मार्ग रोज करेंगे इसी प्रार्थना के साथ पूरा भाग करेंगे। श्रीमन् महागणाधिपते नमः अमृतवाहिनी गंगा गोदावरी देवताभ्यो नमः मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई बोल आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलोय आता वाजले 5:30 चौघात चाललोय छान थंडी पडली आहे अशी थंडी मुंबईला प्रतिमच हवी आहे खूप थंडी किती लवकर दर्शन मिळतं खूप जास्त थंडी आहे नाशिकला खूप छान आहे ना त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्यमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे खूप छान दर्शन झालं लवकर पण झालं प्रसादही मिळाला खूपच मस्त एक्सपिरियन्स होता मंदिर खूपच छान आहे इथे शिवलिंग नाही आहे ब्रह्म विष्णू महेश असे 3 दगड म्हणू शकतो त्यामध्ये आणि सतत तिथे गोदावरीचा स्तर आहे म्हणजे गोदावरी वाहते असं म्हणतात की गोदावरी खूप तिथे डोंगरावर आहे जिथे तिचा उगम झाला आहे पण ती डायरेक्ट इथेच येते म्हणजे जिथून उगम झाला आहे ती डायरेक्ट इथे मध्ये तिची कुठे नदी नाही आहे किंवा झरा नाही आहे खूप मस्त होतं गेल्या वर्षी आम्ही उज्जैनला गेलो होतो यावर्षी त्र्यंबकेश्वर 2 ज्योतिर्लिंग आमचे झाले आणि एक कुठलं आपण छत्रपती संभाजीनगरला गेलो त्या घृष्णेश्वर पण झाला तिकडे औरंगाबाद मध्ये पास आता चालू होतं पासची लाईन हां जर पासने यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता जी ऑन द स्पॉट किंवा आधीही होत असेल डेट्स वगैरे आणि खूप पटकन बुकिंग होते खूप इझी वेबसाईट आहे त्यांची अदरवाईज पासची लाईन अशी 7 o'clockला म्हणजे ऑन द स्पॉट बुकिंग करायची तर 7 o'clockला ओपन होते आम्ही खूप लवकर आलो इथे 6 वाजता वगैरे पण आम्हाला ऑनलाईन पटकन पास मिळाला आणि पटकन आम्ही 15-20 मिनिटात झालं हां
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी प्रिश ए प्रिश हे बाई इथे आहे. लवकर आहे. हे बघ लवकर बाई इथे आहे बा. मला हाय कर हाय कर हाय करून दाखव. हाय काय काय ये शिकवत नाही वाटत. मध्ये उभी राहा. मागून गाड्या येत त्या जमनी. हो तर येत नाही स्कूटी काढतात. ते राऊंड मारतात त्याला तो रडत बसेल. ए दीदी या साईडला उभी राहा. नाही आता तो रडत बसणार ग. त्याला हा बस. ओके ओके. बॅक टू मुंबई. नाशिक दौरा संपला. आटोपता घेऊया आता नाशिकचा दौरा. पुढे खूप प्लॅन आहेत पण त्या प्लॅन मध्ये ताई महादेव नाही आहेत आणि त्यांची वेगळी ट्रिप आहे आमची वेगळी ट्रिप आहे. हो ना सांगूच आमचे एक्सपिरियन्स. चलो देवांश गेला. देवांश